कौस्तुभनं ड्रोन घेतला आणि त्या 1.5 लाखाचं नुकसान होतं तर राहिला ना बा तुमच्या भावाच्या ना. आता तो झाला विषय असा की आपल्याला जायचं कौस्तुभचं ड्रोन आणायला अकोल्याले. मग काय अभिले उचलून सरळ अकोल्याला चालला आलो. आल्यानंतर पहिले कौस्तुभच्या घरी चालला आलो. येऊन पहिले मस्त चकाचक तोंडून घेतलं, त्याच्यानंतर टकाटकपणे तयारी पण करून घेतली. तयारी वगैरे झाल्यानंतर निघालो आम्ही 3 आतंकवादी मस्त ड्रोन आणायला. तो मस्त गाडी काढली आणि सरळ दुकानात चालला आलो. त्यानंतर ड्रोन तर येलच होतं, त्याच्यानंतर गळ्यानं ओपनिंग करून घेतली ड्रोनची. आता विषय असा झाला की ड्रोन तर घेतलं पण ती उडवता कोणालाच नाही तर ते तरी बरं झालं की मित्र होता, त्याला पहिलेच फोन लावून बोलावून घेतलं होतं ड्रोन उडवायसाठी. आणि संध्याकाळच्या टाइमला ड्रोन उडवल्यावर एवढा जबरदस्त की नजारा कॅप्चर झाला, तुम्ही पाहूनच घ्या एक वेळा. वरचे 1-2 व्हिडिओ मस्त काढून घेतले. त्याच्यानंतर ड्रोन खाली उतरून घेतलं. उतरल्यानंतर मस्त व्हिडिओ काढून राहिलो होतो, तेवढ्यात आपल्या हातून पडून राहिलं होतं ड्रोन. तरी बरं झालं की पलटा वाचला तुमच्या भावाच्या. नाहीतर तर मला डायरेक्ट 1.5 लाखाचा चुना असता. त्याच्यानंतर मस्तपैकी दुकानातून पॅक करून घेतलं ड्रोन. कौस्तुभच्या घरी चालला आलो. आणि रात्रीच्या टाइमला अमितदा आणि वैभवदा चालले ते कोकणात. आणि तेले सोडण्यासाठी सर्व मित्र परिवार जमा झाला तर रेल्वे स्टेशन. रेल्वे आले, अमितदाले आणि वैभवदाले रेल्वेत बसून दिला. आता आतून तो असली मजा चालू होणार होती आपली, कारण की प्लॅटफॉर्मचं तिकीट एकाने काढेल नव्हतं. मग काय निघालो आम्ही सर्व मित्र पळत डायरेक्ट रेल्वे स्टेशनच्या बाहेर जायला. काही पण म्हणा, मित्र सोबत असली की असे येळे चाले करायला अजूनच मजा येते. रेल्वे स्टेशनवरून निघून कौस्तुभले त्याच्या घरी सोडून दिलं, त्याच्यानंतर घरी चालला आलो. चला मग आजच्यासाठी एवढं. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो नक्की करून घ्या.